मित्रांनो, सप्रेम जय भीम। आज 20 मार्च 2024 हा दिवस आपल्यासाठी, आपल्या स्वतःचं, आपल्या कुटुंबाचं, आपल्या समाजाचं, आपल्या प्रदेशाचं आणि आपल्या देशाचं चिंतन करायला लावणारा दिवस आहे। याला इतिहासामध्ये क्रांती दिवस असं म्हटलंय। दलितांच्या इतिहासात हा महाडचा क्रांती संग्राम असा शब्द वापरलाय। तेव्हा या दिवशी काय झालं म्हणजे या दिवसाची आपण आठवण केली पाहिजे असं आपल्याला वाटतं। बाबासाहेब आंबेडकरांना आता सगळं जग मानत आहे। परदेशातील राजकारणी लोक, समाजकारणी लोक आणि सामान्य माणसं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारावर आपला देश कसा जाईल, आपली स्वतःची प्रगती कशी होईल याच्या विचाराने भारावून गेलेले आहेत आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपलं मार्गदर्शक म्हणून मानतायत। अशा वेळी आज 2024 साली आपल्या देशाची स्थिती काय आहे, आपल्या महाराष्ट्र प्रदेशाची स्थिती काय आहे, आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याची स्थिती काय आहे, आपण ज्या गावात राहतो त्या गावाची स्थिती काय आहे आणि आपण ज्या कुटुंबात, ज्या मोहल्ल्यात राहतो त्याची स्थिती काय आहे याचं निरीक्षण करून आपल्याला खरोखरच बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या मार्गावर आपला देश जात आहे का, आपण सुद्धा चालत आहे का याचा विचार करण्याची गरज आहे। आणि म्हणून मुद्दाम बहुजन संघटक या लाईव्ह फेसबुक पेजवर माझा अतिशय जवळचा मित्र राहुल खांडेकर यांनी मला 2 दिवसापूर्वीच विनंती केली होती की सर तुम्ही तयार राहा, महाडचा क्रांती संग्राम आपल्याला नव्या रूपात लोकांच्या समोर मांडावा लागेल। आणि त्याची सूचना मान्य करून मी आज आपल्या समोर लाईव्ह होत आहे। महाडचा सत्याग्रह नेमकं काय आहे याची पहिल्यांदा आपण वस्तुनिष्ठपणे ऐतिहासिक समीक्षा करूया, ती माहिती घेऊया। ती माहिती अशी आहे की 4 ऑगस्ट 1923 या रोजी मुंबईच्या कायदेमंडळात रावबहादूर सी.के. बोले यांनी ठराव मांडला आणि त्या ठरावाचा पुढे कायदा करावा अशी सूचना केली। तो ठराव काय होता? तो ठराव हा होता की आपल्या इलाक्यातील म्हणजे मुंबई इलाक्यातील अस्पृश्यांना सरकारी व सार्वजनिक पानवठे, धर्मशाळा, विद्यालये, न्यायालये या सर्व ठिकाणी मुक्त द्वार असावे। हा असा क्रांतिकारी ठराव मुंबई विधिमंडळात रावबहादूर बोलेंनी मांडला आणि तो बहुमताने मंजूर करण्यात आला। 4 ऑगस्ट 1923 रोजी मांडलेला ठराव मंजूर झाला, त्याची चर्चा झाली वर्तमानपत्रामध्ये, परंतु मुंबई इलाक्यातल्या कोणत्याही सार्वजनिक संस्थेने, सरकारी संस्थेने त्याची दखल सुद्धा घेतली नाही। म्हणून पुन्हा 11 सप्टेंबर 1923 ला मुंबई सरकारने या ठरावाची अंमलबजावणी व्हावी म्हणून मुंबई इलाक्यातील सर्व संस्थांना GR पाठवला, परिपत्र पाठवलं की या ठरावाची अंमलबजावणी करा। पण तरी तसं झालं नाही। तो ठराव तसाच पळून राहिला आणि त्याचं बेसिक कारण असं होतं की आपल्या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था आहे। वर्णव्यवस्थेमध्ये एक वर्ण दुसऱ्या वर्णाचं शोषण करतो आणि वरचा वर्ण, ज्याला सवर्ण म्हणतात किंवा ब्राह्मण वर्ण म्हणतात, तो सगळ्यांच्या शोषण करतो। त्याला कोणतंही, कशाचंही, कोणाचंही शोषण करण्याची मुभा आहे आणि त्याच्यासाठी मनुस्मृतीने कायदे केले आहे। मनुस्मृतीने एकाच गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या वर्णाच्या लोकांना वेगवेगळ्या शिक्षा दिल्या आहेत आणि या कायद्याची चौकट कायम राहावी म्हणून मनुस्मृती धार्जिण्यांनी, ज्याला आपण ब्राह्मण्यवाद म्हणतो, त्या लोकांनी यांचा सतत छळ केलेला आहे। आणि हे छळ झालेले जे लोक आहेत ते सवयीने आपोआप गुलाम झाले की आपलं असंच जीवन आहे आणि मग त्याच्यावर त्यांनी तोडगा काढला की आपल्यावर हे जे संकट आलेलं आहे
हे या जन्मातलं नाही, ते पूर्वजन्मी केलेल्या पापाचं फळ आहे, म्हणून या जन्मी तुम्हाला त्याची फळं भोगावी लागत आहे. अशी सुंदर खोटी तद्दन मखलाशी करून या अस्पृश्यांना, दलितांना, बहुजनांना कायम संभ्रमात ठेवण्याची किमया या मनुवादी लोकांनी केलेली आहे. ही गोष्ट राव बहादूर बोले यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी मुंबई कायदे कौन्सिलात हा ठराव केला. त्याची अंमलबजावणी होत नाही. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पी.जी. सोळंकी या दोन मातब्बर महापुरुषांना मुंबई विधिमंडळाचे आमदार म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यांचा 18 फेब्रुवारी 1927 या रोजी शपथविधी झाला. आणि सदनात शपथविधी झाल्यानंतर या मंडळीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 आणि 20 मार्च म्हणजे आजचा जो दिवस आहे 20 मार्च, 19 आणि 20 मार्च रोजी महाड येथे कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषद भरवली. ही परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि बहिष्कृत हितकारिणी सभा या संघटनेने ती सभा भरवली. या सभेमध्ये प्रचंड खल झाला. याच्यामध्ये बोले ठरावांची अंमलबजावणी कशी करावी याच्या संदर्भातली सूचना करण्यात आली, याचा ठराव मांडण्यात आला आणि महाडला असंख्य अस्पृश्य लोक त्या सभेला हजर राहिले, बहिष्कृत हितकारणीचे लोक हजर राहिले. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजे 20 मार्चला म्हणजे आजच्या दिवशी 1927 साली ठरल्याप्रमाणे आभार प्रदर्शनाच्या ठरावानंतर बोलताना अनंत चित्रे यांनी चौदार तळ्यावर जाऊन पाणी पिण्याची व त्याद्वारे बोले ठराव अंमलात आणण्याची सूचना केली. अनंत चित्रेंच्या या सूचनेवर सगळ्यांनी एकमत केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली भव्य मिरवणूक चौदार तळ्यावर गेली. प्रथमतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तळ्याच्या पायऱ्यावरून तळ्यात उतरले आणि ओंजळ भरून पाणी प्याले. त्यांचे अनुकरण करून हजारो सत्याग्रही चौदार तळ्याचं पाणी प्याले आणि अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सगळी माणसं समान आहेत, नैसर्गिक हक्क त्यांना समान मिळाले पाहिजेत यासाठी हा पहिला समतेचा संघर्ष केला. ती मुहूर्तमेढ रोवली आणि या आनंदात घरी परतणारे सगळे अस्पृश्य जात असताना त्याच गावातील सवर्णांनी त्यांच्यावर लाठाकाठ्यांनी हल्ला केला. ते पंक्तीत जेवायला बसले होते, त्यांच्या जेवणामध्ये माती कालवली. म्हणजे त्यांना अस्पृश्यांना माणूस म्हणून जगू देण्याचं त्यांच्या जीवाकडे आलं. त्यांना हे आपल्यावर येणारं संकट वाटलं. ते लोक घरी गेले आणि 21 मार्च 1927 रोजी याच महाडमधल्या काही ब्राह्मण मंडळींनी, सवर्ण मंडळींनी अस्पृश्यांनी महाडचे चौदार तळे बाटवले आहे म्हणून महाडातील ब्राह्मणांनी शास्त्रोक्त विधी केला आणि तळ्याचे शुद्धीकरण केले. आता हा शास्त्रोक्त विधी काय असतो ही मोठी गंमत आहे. म्हणजे एखाद्या माणसाने एखाद्या वस्तूला हात लावला, एखादा माणूस एखाद्या जागेवर बसला किंवा एखाद्या तळ्याचं विहिरीचं पाणी प्याला तर ते तळं ती जागा बाटवली असं समजण्यात येतं आणि मग त्याचं शुद्धीकरण करायचं. आणि शुद्धीकरण कशाने करायचं तर गाईचं गोमूत्र त्याच्यावर शिंपडायचं आणि कुठला तरी इचक पिचक मंत्र म्हणायचा आणि झालं ते शुद्ध. आणि हा चातुर्वर्ण व्यवस्थेतल्या ब्राह्मण वर्ण सोडून सगळ्यांनी या गोष्टीचं बिनभोभाटपणे पालन आतापर्यंत करण्यात आलेलं आहे. म्हणजे माणसं समानतेने वागावीत हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न आहे किंवा हे जे बाबासाहेब आंबेडकरांच्या कृती आहेत त्यांच्या सगळ्या आयुष्यातल्या त्याच्यामधली ही अतिशय महत्वाची कृती आहे. आणि म्हणून याला महाड चौदार तळ्याचा संघर्ष म्हणतात. हा क्रांती दिवस आहे. या दिवसामध्ये हे घडलंय, हे आता इतिहासात बद्ध झालेलं आहे. पण हे असं पुन्हा घडू नये याबद्दल कोणीही जागरूकतेने पाहत नाही. त्याच्याबद्दल असं घडूच नये याची दक्षता कोणी सुद्धा घेत नाही. ही गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आली.
की असं होणार, म्हणून त्यांनी पुन्हा एकदा महाड येथेच मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम केला की हे ज्या कायद्यामुळे होते, ज्या मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे होते, ज्या धर्माच्या नियमाप्रमाणे होते, तोच जाळून टाकायचा आणि माणुसकीचं मंत्र, माणुसकीचं समतेचं तत्व पुन्हा अंमलात आणायचं. मग बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे मनुस्मृती जागली. त्यानंतर त्यांनी माणसाच्या माणुसकीला जागवायसाठी, निदान त्याचे माणसाचे नैसर्गिक हक्क त्याला मिळायसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्याचा क्षण कण ओतलेला आहे. आज बाबासाहेबांच्यामुळे आपल्याला राज्यघटना मिळाली, बाबासाहेब आंबेडकरांमुळे लोकशाही मिळाली, बाबासाहेब आंबेडकरांमुळे शिक्षणाची सगळी दरवाजी आमच्यासाठी खुली झाली. आम्ही धडाधड शिकायला लागलो. पण आमच्यामधली जाती व्यवस्था काही गेली नाही. उलट जाती व्यवस्थेमुळे आम्हाला सवलती मिळतात, नोकऱ्या मिळतात, शिकायला मिळतं, स्कॉलरशिपा मिळतात, आमच्या पगार मिळतात आणि पगारावर आमच्या घरं, माळ्या तयार होतात, बंगले तयार होतात, गाड्या तयार होतात. कशामुळे? तर जातीमुळे. हा जातीचा न्यूनगंड किंवा अहनगंड आमच्यामधून गेलेला नाही. जोपर्यंत जाती व्यवस्था कायम राहील, जोपर्यंत जाती व्यवस्थेमध्ये समानता येणार नाही, तोपर्यंत माणसं माणुसकीच्या समतेच्या तत्वावर कसे राहू शकतील? हा साधा प्रश्न लोकशाहीच्या 1950 पासून आतापर्यंत एकाही खासदाराने दिल्लीच्या असेंब्लीमध्ये उच्चारला नाही. अनुसूचित जाती वर्गातले बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी स्वतःला म्हणवणारे मंत्री संत्री झाले आहे. पण माणसाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, त्याचं समानतेचं तत्व असायसाठी ही व्यवस्थाच खतम केली पाहिजे परंपरेने चालत आलेली, याबद्दल आतापर्यंत कोणीही कायदा केला नाही, साधा प्रश्न विचारला नाही. ही अवस्था कायम राहिली. आज पुन्हा तीच अवस्था आलेली आहे. त्या राज्यांच्या विधानसभेमध्ये अनुसूचित जातीचे रिझर्वेशनचे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या त्या संविधानातील रिझर्वेशनमुळे 330 ते 342 आमदार होता आलं, प्रतिनिधित्व करता आलं. पण तो ज्या प्रवर्गाचा आमदार आहे किंवा ज्या प्रवर्गाचा खासदार आहे, त्या प्रवर्गासाठी त्या खासदाराने किंवा त्या आमदाराने काय केलं? त्या प्रवर्गाला सन्मानाची वागणूक मिळेल यासाठी समता तत्व स्थापन केलं पाहिजे, जे भारतीय संविधानाच्या अगदी उद्देशिकेतच पहिलंच, वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक आहोत. आम्ही कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे, कोणत्या पंथाचे नाही आहोत. आम्ही भारतीय लोक आहोत. हे ज्या संविधानाच्या पहिल्या प्रारूपातल्या पहिल्या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे, ते वाक्य आता 70 वर्षांनी सुद्धा आपल्या लक्षात येतं की ते वाक्य पूर्णच झालं नाही. त्याचा अर्थच लोकांना कळलेला नाही. म्हणायला होतं की आम्ही भारताचे लोक आहोत. हिंदू समाजामध्ये गुरुचरित्र नावाचा एक अतिशय चांगला ग्रंथ आहे असं म्हणतात. त्याला गुरुचरित्राची पोथी म्हणतात. या पोथीमध्ये काय सांगितलेलं आहे त्याचा अर्थ लक्षात घ्यायचा नाही. प्रत्येक हिंदू माणसाने आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचा ग्रंथ ठेवावा. सकाळी उठल्यावर स्नान करावं आणि स्नान केल्यावर आपल्या घरात असलेल्या देवघरामध्ये तो जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं पान वाचावं. त्याला पारायण असं म्हणतात. म्हणजे त्या ग्रंथाचं पारायण करायचं. त्या ग्रंथात त्या शब्दांना काय अर्थ आहे, तो अर्थ कितपत योग्य आहे की अयोग्य आहे हे पाहायचं नाही. पण ते सांगितलेलं आहे, परंपरेने चालत आलेलं आहे, म्हणून ते करायचं. अशा हजारो परंपरा ब्राह्मणी व्यवस्थेने आपल्या ज्या छाताळावर टाकलेल्या आहेत त्या अजून गेल्या नाहीत. तू दलित आहेस, तू अनुसूचित जातीचा आहेस, तू आदिवासी आहेस, तू वनवासी आहेस, तू बहुजन आहेस, तू ओबीसीच्या त्या सगळ्या कॅटेगरीत मोडतो आहेस, याच्यातच आपण समाधान मानायला लागलो. मग बाबासाहेब आंबेडकरांचे हे क्रांती लढे जे समतेसाठी आहेत, त्या लढ्यांचा काय उपयोग झाला बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला? आपण काय केले? आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने या क्रांती दिवशी आपल्या ही गोष्ट प्रथम ध्यानात घेतली पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ही क्रांती केली. आपल्याला फक्त असं म्हणता येते की पिण्याच्या पाण्याचा संघर्ष होता. म्हणजे याचा अर्थ की आपल्याला पिण्याला पाणी मिळत नव्हतं असा धरला जातो. पण ही गोष्ट खरी आहे का? जर तुम्हाला पिण्यालाच पाणी मिळत नव्हतं तर तुमचे आजे पंजे एवढे वंश जगले कसे? ते पिण्याच्या पाण्या वाचून मरण पावले का? त्यांच्यासाठी वेगळे पाणवठे, वेगळ्या विहिरी, वेगळे तलाव ते असतील ना, पण ते जगले. या पिण्याचा पाणी, तुम्ही जे पाणी पितात तेच आम्हाला पिलं पाहिजे, ही व्यवस्था का नाही केली आपण?
बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात की शिक्षणाने अस्पृश्यता जाते, ही गोष्ट मनातून काढून टाका. तुम्ही खूप शिकले आहात याचा अर्थ तुमच्या जातीला सन्मान मिळेल, तुमची अस्पृश्यता नष्ट होईल, ही गोष्ट डोक्यातून काढून टाका. तुम्ही शिकले आहात तर तुम्ही कशासाठी शिकले हे लक्षात घ्या. आणि तुम्ही जर तुमच्या जातीला, तुमच्या समाजाला एका समान पातळीवर आणण्यासाठी, सर्वांच्या बरोबर आणण्यासाठी प्रयत्न करत असाल तर तुमच्या शिक्षणाला काय अर्थ आहे, असं बाबासाहेब म्हणतात. ते आज आम्ही शिकलेले इतके लोक आहोत, इतके चांगल्या क्लास ऑफिसरवर पदावर गेलेलो आहोत, पण त्याचं काय झालंय? हे पदावर गेलेले लोक पुन्हा गुलामच आहेत ना. मग गुलामीच करायची होती तर शिकायचं कशाला? गुलामीच करायची होती तर चातुर्वर्ण्य व्यवस्था मानायची आणि तोंडाला फडकं, तोंडाला गाडगं आणि कमरेला झाडू, हीच व्यवस्था पुन्हा आणायची का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आणि म्हणून पुन्हा नव्याने विचार केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या दिवशी संविधान दिलं त्या संविधानाला तेव्हाही विरोध झाला, आजही विरोध होत आहे. तेव्हा जे सत्तेत नव्हते असे लोक विरोध करायचे, आज जे सत्तेत आहेत तेच विरोध करायला लागले आहेत. आणि त्यांना आपण 10-10 वर्ष सत्ता देतो, त्यांना त्यांच्या वंशपरंपरेने सत्ता देत राहतो. आपण हे म्हणतो का बीजेपी वाईट आहे, आपण हे म्हणतो काँग्रेस वाईट आहे, काँग्रेस चांगला आहे, म्हणजे बीजेपी वर्सेस काँग्रेस असं बोलत राहायचं. पण हे लक्षात येत नाही की बीजेपीमध्ये निवडून दिलेला आमदार आणि काँग्रेसमध्ये निवडून दिलेला खासदार किंवा आमदार हे सारख्याच कॅटेगरीचे आहेत की. त्यांना ही जाती व्यवस्था कायम पाहिजे आहे, त्यांना आपली सरंजामी व्यवस्था कायम टिकवायची आहे. मी माझ्या माहितीत पाहतो की एकाच घराण्यातले लोक नेहमी खासदार, आमदार, मंत्री बनत राहतात. त्याच्या समाजात बाकीचे 90% लोक नाहीत का? त्यांना काय न्याय मिळतो? त्यांना काहीही न्याय मिळत नाही. याचा अर्थ भारताने लोकशाही स्वीकारली आहे, परंतु ते राबविणारे लोक जर चांगले नसतील तर या संविधानाला काही अर्थ उरणार नाही. असं जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये सगळ्या लोकांना आग्रहाने सूचना करून सांगितलं होतं, तीच व्यवस्था आज आलेली आहे. आणि कुठल्याही गोष्टी कुठेही सांगायच्या, ही अतिशय वाईट गोष्ट आहे. माणूस गुलाम कशामुळे होतो? माणूस गुलाम होतो पहिल्यांदा त्याच्या पोटाला अन्न पाहिजे. ते जर अन्न मिळत नसेल तर ते अन्न मागण्यासाठी त्याला गुलाम व्हावं लागतं. मग त्याला जर कपडे नसतील तर ते कपडे मिळवायसाठी त्याला गुलाम व्हावं लागतं. मग त्याला निवारा नसेल त्याच्यासाठी त्याला गुलाम व्हावं लागतं. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा आणि आरोग्य या 4 महत्वाच्या गोष्टीसाठी भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचं आज पालन होताना दिसतंय का? उत्तर आहे नाही. आज सगळं फुकट वाटण्याचं काम आहे. आता निवडणुका जवळ आल्या आणि आपण घोषणा पाहतो सत्ताधारी पक्षाच्या, यांना हे वाटप, त्यांना ते वाटप, फुकट वाटा. 80 कोटी लोकांना आम्ही धान्य देणार. अरे 140 कोटी लोकांपैकी 80 कोटी लोक तुम्ही भिकारी बनवलेले आहे, हे त्या भीक घेणाऱ्या लोकांच्या केव्हा लक्षात येईल? कारण त्यांना भिकारी व्हायची सवय झालेली आहे. ही सवय बाबासाहेबांनी मोडावी म्हणून असे क्रांतीला ढेव भरले. महाडचा संग्राम हा त्यासाठी अतिशय दीपस्तंभ असणारा संग्राम आहे, जो आज 20 मार्च 1927 रोजी झाला. आज आपण त्याची आठवण काढत आहोत. आपल्या हे लक्षात आलं पाहिजे. आपण विचार करतो की लोकशाही पद्धतीने सरकार आलं पाहिजे, लोकांच्या मतावर निवडून आलेला लोकप्रतिनिधी आपलं सरकार बनवेल. पण तसं दिसतं का? आज लोक आपल्या इमानदारीने मतदान करतात का? आता मतदानाचे दिवस सुरू झालेले आहेत आणि मी पाहतोय संध्याकाळी चांगल्या सभा होतात, हॉटेलमध्ये पार्ट्या होतात, लोक काय दारू पितात, मटण खातात आणि ज्याने ते चारलं त्याचे गुणगान करतात. मग कुठे आहे लोकशाही यंत्रणा? बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या तुमच्या मताचा अधिकार कुठे आहे? बाबासाहेब मतदारांना अशी विनंती करतात की बघा, तुमच्या मताची किंमत मीठ मिरची एवढी समजू नका. मतदार हा राजा असला पाहिजे. आणि आज निवडणुकीच्या धामधुमीत जेव्हा व्हॉट्सअपवर, फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर जेव्हा काही पोस्ट येतात तेव्हा एक पोस्ट मला खूप अतिशय म्हणजे काय लोक कोणत्या पद्धतीने करतात हे समजायला मार्ग नाही. त्यांनी लिहिलंय आजचे बाजारभाव आणि तारीख टाकली ज्या दिवशी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली त्या दिवशीची तारीख टाकली आणि तो काय लिहितो, आजचे बाजारभाव. आणि आजचे बाजारभावामध्ये काय तर म्हैस
80,000 रुपयाला, गाय 60,000 रुपयाला, बैल 50,000 रुपयाला आणि बकरी 10,000 रुपयाला आणि डुक्कर 2,000 रुपयाला, गाढव 10,000 रुपयाला आणि खाली लिहितो मतदार हा एका दारूच्या बाटलीला आणि 1,000 रुपयाला. हे जर आजचे बाजारभाव असतील, लोकशाहीच्या 73 वर्षानंतरचे हे माणसांचे बाजारभाव असतील, तर माझ्या मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की तुम्ही काय करत आहात? तुमची किंमत एवढी कमी. बाबासाहेबांना आपण डोक्यावर घेतो. आता सारे भारतातले सगळे बहुतेक लोक बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन करतात आणि त्यांना लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकर केवळ दलितांचे नव्हते. आपल्याला चुकीची माहिती सांगितली. बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात पहिल्यांदा तर या देशातल्या 50% भगिनींनी, 50% स्त्रियांनी ही बाब लक्षात घेतली पाहिजे. कारण पाणी आणायला कोण जात होतं? पुरुष मंडळी पाणी आणायला डोक्यावर घागर घेऊन किंवा गुंड किंवा कळशी घेऊन नव्हते जात ना. आजही स्त्रिया खेड्यापाड्यातल्या पाणी आणायला त्याच जातात ना. त्या 50% स्त्रिया आहेत ज्या गुलाम आहेत, ज्यांना समानतेची वागणूक नाही मिळत आहे. या स्त्रियांसाठी सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे उद्गाते आहेत. त्यांचे खऱ्या अर्थाने ते पालक आहेत. त्यांनी जर हिंदू कोड बिल आणलं नसतं आणि संविधानामध्ये कायद्यानुसार स्त्री आणि पुरुष दोघेही समान आहेत ही गोष्ट काढली नसती, तर आज स्त्रिया कुठे असत्या? आज आपण बघतोय. आणि गंमत पहा कशी आहे की सर्व ठिकाणी स्त्रियांचा प्रवेश असतो. आपण पाहिलंय भारताची राष्ट्रपती स्त्री आहे, त्याच्यातही अनुसूचित जमातीची स्त्री आहे. आपण पाहिलं की न्यायालयात आता स्त्रिया जात आहेत. आपण पाहिलं डॉक्टर्स स्त्रिया झालेल्या आहेत, प्रशासकीय सेवेमध्ये स्त्रिया आहेत. पोलीस स्त्रिया झाल्या, आता कंडक्टर ड्रायव्हर स्त्रिया झाल्या आहे. कल्पना चावलासारखी अवकाशात झेप घेणारी मुलगी स्त्री आहे, ती अवकाशात शास्त्रज्ञ झालेली आहे. हे केवळ आणि केवळ भारतात बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने झाले आहे. हे केव्हा या स्त्रियांच्या लक्षात येईल? परंतु ते येऊ द्यायचं नाही, त्यांना त्यांच्यातच ठेवायचं. हे जे षडयंत्र आहे, या षडयंत्रामुळे होतं काय? या षडयंत्रामुळे या 50% स्त्रिया आपल्या डोक्याचा सत्सद विवेक बुद्धीने वापर करून मतदानाला जातच नाहीत. घरचा माणूस सांगेल तसं मतदान, आपल्या जातीचा माणूस आहे तसं मतदान, यानं कोणतरी सांगितलं आपल्याला खाऊ घातलं तसं मतदान. 50% स्त्रिया जर या मतदानासाठी उभ्या राहिल्या तर या देशाच्या लोकशाहीचं चित्र पालटू शकते. पण हे कसं करता येईल? या सगळ्या ठिकाणी स्त्रियांचा प्रवेश होतो, पण एखाद्या मंदिरातली एखादी पुजारी स्त्री आहे का? साध्या गावच्या मारुतीच्या मंदिरापासून धरा किंवा श्रीरामाच्या मंदिरापासून धरा, ज्या श्रीरामाचा या निवडणुकीच्या निमित्ताने अगदी जयघोष होतो आणि आम्ही आतापर्यंत सांगत आलो की रामाचा जन्म रामनवमीच्या दिवशी झाला, त्या रामाचा जन्म यांनी निवडणुकीच्या आधी करून टाकला आणि काय प्राणप्रतिष्ठा केली अयोध्येच्या, आणि आपण ते मान्य करत आहोत. आणि काय गंमत, सरकारी लोक, सरकारी अधिकारी, सरकारी पक्ष, सरकारी यंत्रणा काय सांगते की रामाच्या दर्शनाला तुम्हाला फुकट जाता येईल, प्रवासाचा खर्च नाही लागणार. म्हणजे तुम्हाला भिकारी बनवण्याचं जे षडयंत्र आहे ते कायम कोणत्या कोणत्या पद्धतीने चालू होतं. आता साड्या वाटण्याचा, निवडणुकीच्या निमित्ताने साड्या वाटण्याचा कार्यक्रम, स्वयंपाकाची भांडी वाटण्याचा कार्यक्रम, आणि हे कार्यक्रम सत्ताधारी पक्ष करतोय. कुठून आले त्याच्याकडे पैसे? याचा विचार केला तर लक्षात येतं की आपलाच पैसा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याकडून लुबाडून घ्यायचा, आपल्याजवळ त्या पैशाचा उपयोग आपल्याला करताच येऊ नये यासाठी त्या पैशाचा विनियोग करायचा आणि आपल्याला भीक म्हणून तोच पैसा वाढायचा. आपल्याकडून 100 रुपये घ्यायचे आणि 10 रुपयाची भीक द्यायची आणि त्या 10 रुपयाच्या भीकेसाठी आपण रांगेत लागायचं. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या देशाबद्दलचं स्वप्न नव्हतं. यासाठी हा संघर्ष लढा नाही आहे. पाण्याचीच गोष्ट मी तुम्हाला सांगितली पाहिजे की पाणी मोफत मिळावं, मोफतच मिळत होतं कारण निसर्गाची देणगी आहे, ती नैसर्गिक आहे. पण आम्ही काय केलं? आमच्या सरकारने ह्या नद्या विकल्या, आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. धरणं विकली, आमच्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि त्याचं पाणी आपल्या यंत्रणात आणलं आणि त्या पाण्याला प्युअर केलं, म्हणजे शुद्ध पाणी. आणि 1 लिटर पाण्याची किंमत 20 रुपये. अहो, 10 रुपयामध्ये वडापाव मिळतो, 15 रुपयामध्ये समोसा मिळतो आणि 20 रुपयात पाणी. जे अतिशय आवश्यक आहे त्याची किंमत जास्त
आणि जे कमी आवश्यक आहे त्याची किंमत कमी. हे काय भानगड आहे? बाबासाहेबांनी यासाठी महाडचा सत्याग्रह केला होता. हे तर सरकारची जबाबदारी आहे की प्रत्येक माणसाला पूर्णपणे मोफत त्याचा पाणी पिण्याचा अधिकार आहे, त्याला ते पाणी मोफतच मिळालं पाहिजे, त्याची किंमत कोणीही लावू नये. त्याच्यासाठी काय व्यवस्था हे सरकार करते? उलट आता पाणी आलं, आता 3 दिवसाने पाणी येईल, आता नळ बंद आहे आणि नळावर पाणीपट्टी कर. हे या देशाचं स्वातंत्र्याचं, समतेचं, बंधुभावाचं लक्षण नाही आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक संघर्ष, प्रत्येक लढा हा आपण आता अभ्यासून त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आहे, तो कृतीत आणण्याची गरज आहे. आणि आज आपण ते जर केलं नाही तर मला आपणाला हे सांगितलंच पाहिजे की ज्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं आणि संविधानाला विरोध करणारी जी यंत्रणा होती, ती यंत्रणा, त्या यंत्रणेचं एक पुस्तक आहे ज्याला RSS म्हणतात. त्याच्यामध्ये स्पष्टपणे RSSचे सरसंघचालक असं लिहितात की जर तुम्हाला त्या देशावर राज्य करायचं असेल तर त्या देशातली 95% जनता हे भुकी कंगाल ठेवा, लाचार राहिली अशा पद्धतीनं तिला ट्रीट करा, म्हणजेच तुम्हाला त्यांच्यावर राज्य करता येईल. आणि याच्यासाठी अतिशय चांगलं उदाहरण ते हिटलरचं देतात. आपल्याकडे आता आपल्या देशात हिटलरशाहीच सुरू झाली आहे. हिटलर देतात. हिटलर एका सभेमध्ये आला, सारे लोक बसले होते, तो आपल्या सोबत एक कोंबडा घेऊन आला आणि बसता बसता त्याने त्या कोंबड्याला धरून त्याची सगळी पिसं छाटून टाकली. कोंबडा रक्तबंबाळ झाला, ओरडत होता. आणि असा रक्तबंबाळ झालेला, सगळी पिसं छाटलेला कोंबडा त्याने तसा सोडून दिला. तो ओरडत ओरडत बाहेर थोडासा जात होता. त्यावेळी त्याच्या पुढ्यात याच हिटलरने आपल्या खिशातले दाणे काढून टाकले. जसे दाणे पाहिले ते टिपत टिपत कोंबडा पुन्हा हिटलरकडे आला, पुन्हा त्याच्या मांडीवर बसला आणि त्याच्या हातातले दाणे टिपून चोचीने टिपायला लागला. म्हणजे तुम्हाला भुके कंगाल करायचं आणि भुकेसाठी मारामार करायची, थोडंसं तुमच्या तोंडात टाकायचं आणि तुम्हाला वाटलं की हा आपल्याला फुकट मिळते ना, राशन मिळते ना, तांदूळ मिळतात फुकट, म्हणजे हे सरकार चांगलं आहे? हे सरकार तुम्हाला गुलाम बनवत आहे. अशा लोकांना खरं म्हणजे या देशातून हद्दपार करण्याची गरज आहे. आणि इतिहास आहे की असे जेव्हा हिटलर जन्माला येतात तेव्हा ते 3ऱ्या टर्मला जिंकू शकत नाहीत, त्यांना आत्महत्या कराव्या लागतात. मुसोलिनीने ते केलं, हिटलरने ते केलं. आपल्या देशात काय होईल माहिती नाही. परंतु या देशाला गुलामीपासून वाचवायचं असेल तर मोठे राजकारणी जे वंशपरंपरेने राजकारणात आहेत, 4-4, 3-3 टर्म राजकारणात काम करत आहेत, त्या लोकांच्याकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. क्रांती मोठे श्रीमंत माणसं कधीच करत नसतात. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाडच्या चौदार तळ्यावर जे मिरवणुकीने गेलेले लोक होते त्याच्यामधले 4 लोकांची माहिती काढली मी आणि माझ्या लक्षात आलं की 20 कोसावरून महाडला जायचं आहे म्हणून ते दोघंही म्हातारी 4-5 भाकरी बांधतात आणि त्या भाकरीवर कांदा आणि चटणी याच्या शिदोऱ्या करून त्या पाठीवर घेऊन त्या फिरत जातात, तिथपर्यंत जातात. कशासाठी? की बाबासाहेब आंबेडकर आम्हाला माणूस म्हणून जगण्याच्या लढ्यामध्ये आम्हाला सहभागी करून घेत आहेत. स्वतःच्या भाकरी बांधून अनवाणी पायाने चालणारे लोक त्या चौदार तळ्याच्या संघर्ष यात्रेत होते. आज किती लोक आहेत? ज्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेणारे आपण लोक आहोत, आपले किती विभागलेले गट तट आहेत. हे कधी एकत्र आले तरी ते लढून जिंकून येऊ शकत नाही, ही माहिती आहे. आणि रेकॉर्ड असं सांगतो याचा की आपल्याला फक्त माहित आहे की 59 पार्ट्या आहेत आपल्या बाबासाहेबांच्या नावाच्या, पण काही उपयोग नाही. प्रत्यक्षात काय आहे? 2च पार्ट्या असतात आणि त्या एक पार्टी विरुद्ध बाजून असते, एक पार्टी सत्तेच्या बाजून असते. म्हणजे आणि दोन्ही पार्ट्या आपल्याच लोकांची मतं मागतात, म्हणजे तुमची मताची विभागणी करतात. हे केव्हा समजेल? बाबासाहेब आपल्याला केव्हा समजतील? बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या प्रत्येक लढ्याचं वर्णन करताना आपण आत्मपरीक्षण केलंच पाहिजे. माझ्या तर ही लक्षात गोष्ट आली आहे आणि मी हे आवर्जून वारंवार सांगत राहणार आहे की बाबासाहेब आंबेडकर आपण डोक्यावरच घेतलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला शब्द त्याचा अर्थ काय असला पाहिजे आणि तो आज त्याची गरज किती आहे, त्याच्यासाठी त्या अर्थाचं आपल्याला आकलन झाल्यावर त्या अर्थानुसार आपण कार्य करू शकतो का, हे तपासण्याची गरज आहे. कारण संविधानात दिलेली लोकसेवा आयोग, संविधानाने दिलेली राज्य लोकसेवा आयोग हे आता कोणाच्या हातात आहेत? ज्याला स्वतंत्र आणि स्वायत्त अस्तित्व आहे आणि
लोकसेवा आयोगाच्या IASच्या IPSच्या परीक्षेत जे उत्तीर्ण होतील, IRSच्या परीक्षेत जे उत्तीर्ण होतील तेच लोक त्या प्रशासकीय क्षेत्रामध्ये कार्यरत राहतील, प्रथम दर्जाचे अधिकारी राहतील. हा नियम याच्यात कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये असताना यांनी काय केलं? काय शब्द आणला? मागच्या दाराने, कोलॅटरल एंट्रीने. आणि परवाच्या मुंबईच्या भाषणामध्ये आमचे राहुल गांधी काँग्रेसचे असं म्हणतात की आपला देश 90 लोक चालवतात. त्या 90 लोकांपैकी कोण लोक तुमचे आहेत? ओबीसी कोणते आहे? मागासवर्ग कोणते आहे? तुम्ही लक्षात घ्या, फक्त 3 लोक आहेत. याच्यामध्ये ओबीसी एक सुद्धा नाही, अनुसूचित जातीचा एक आणि मागासवर्गीय एक. ही अशी अवस्था आहे. हे सगळे लोक तुमचा कसा हे करतील? उरलेले सगळेच्या सगळे. त्याच्यामुळे 90% हिस्सापैकी 3% तुमच्या वाट्याला येतील. 87%चा खर्च ते केवळ आणि केवळ आपल्या जातीसाठी करतात, आपल्या स्वार्थासाठी करतात. आणि तो खर्च आपल्या महसुलातून येतो. मग कुठे राहिला तुमचा IAPS? आणि आता तर अलीकडे कोणती MPSCची परीक्षा असा, साध्या 12वी बोर्डाच्या परीक्षा असू द्या, कॉलेजच्या परीक्षा असू द्या, हमखासपणे पेपर फुटीचे प्रकरण तयार होतात. त्याचं कारण असं आहे की नव्या शैक्षणिक धोरणानुसार आता तुम्ही लोकांनी शिकू नये, या देशातल्या बहुजन समाजाने शिकू नये, या देशातल्या आदिवासी समाजाने शिकू नये, या देशातल्या अनुसूचित जातीच्या लोकांनी शिकू नये. त्यांनी परंपरेने चालत आलेले त्यांचेच व्यवसाय करावे, त्याचंच शिक्षण घ्यावं. आणि त्याला काय शब्द वापरला? स्किल इंडिया, कौशल्यपूर्वक अभ्यासक्रम. हे कौशल्य आहे तुमचं. हा विचार करण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून आता जर क्रांती करायची असेल तर ज्यावेळी इंग्रज आपल्याकडे होते ते परकीय लोक होते, त्यांच्या विरुद्ध आपण आंदोलनं केली, चलेजाव आंदोलन केलं, सत्याग्रह केले, आमरण उपोषणाला बसलो. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की आता तुमचं सरकार आहे, तुमची सत्ता आहे, तुमचे लोकप्रतिनिधी आहेत, तुमच्यावर उपोषणाला बसण्याची पाळी येऊ नये, तुमच्यावर सत्याग्रह करण्याची पाळी येऊ नये, तुमच्यावर मोर्चा काढण्याची पाळी येऊ नये. कारण तुम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी त्याला ताब्यात घ्या. तो जर काम करत नसेल तर त्याला बाहेर काढा, त्याला दुसऱ्या दिवशी त्याला येऊ देऊ नका. कारण तुम्ही राजा आहात. तो निवडणुकीच्या दिवशी तुमच्या पाया पडायला येतो 1 दिवसासाठी, आणि उरलेले 5 वर्ष वजा 1 दिवस तुम्ही त्याच्या पाया पडायला जाता. कुठे बाबासाहेब आंबेडकरांची क्रांती राहणार? ती राहूच शकत नाही. आणि याला इतरांना दोष देणं खूप सोपं आहे. मी दुसऱ्यावर खूप दोषारोपण करू शकतो, पण मी स्वतः काय करतो, माझं काय कर्तव्य आहे? मी जर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारा माणूस असेल तर मला काय केलं पाहिजे? म्हणजे मला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पुढे नेता येतील आणि या देशाला निदान माणसामधली माणुसकीची दरी जी पडलेली आहे ती मिटवता येईल आणि सारी माणसं समानतेच्या पातळीवर आणता येतील. समानतेच्या पातळीवर माणसं आणण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा शिक्षणाची गरज आहे, जी या सरकारने पार हद्दपार करून टाकलेली आहे. RTEचा नवीन मध्यंतरी कायदा आला, आता त्यालाही बंद करून टाकलं. वंचित व दुर्बल घटकांसाठी चांगल्या चांगल्या शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून तो कायदा आला. आता त्याला सरकारी शाळेत केलं. पहिले सरकारी शाळा बंद करून टाकल्या, त्या विकून टाकल्या, त्याच्यासाठी टेंडर काढले. आणि आता तर शिक्षकांना शिकवण्याऐवजी दुसरेच कामं देण्यात येतात. आणि आता एक नवीन कायदा काढला महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, काही एका शाळेत एकच शिक्षक राहील आणि दुसरा जो शिक्षक राहील ना तो सेवानिवृत्त शिक्षक असेल. म्हणजे बाकी D.Ed B.Ed झालेले इतके हजारो पोरं आहेत ते बेकार राहतील. काय चालू आहे या देशात? याचं कारण या सर्व लोकांना बाबासाहेब आंबेडकरांची समता मान्य नाही, यांना शोषण व्यवस्था मान्य आहे. आणि आपणच कसे गब्बर सरंजामदार आहोत हेच लोकांपुढे बिंबवायचं आणि आपल्या पुढे चतकोर भाकरीसारखे तुकडे फेकायचे. 10 रुपये द्या म्हणणारी भिकारीन बाई आपल्या घरात येते, रडत राहते आणि आपण तिला नाईलाजाने 10 रुपये देतो. आपल्याला वाटते तिनं तिचं भलं होईल, पण तिचा भिकारपणाचा धंदा काही सुटत नाही. इतके वर्ष तुम्ही दलित राहिलात, इतके वर्ष तुम्ही त्याच जातीत राहिलात, तुमचं दलितत्व गेलंच नाही. बाबासाहेब म्हणतात ते खरं आहे की शिक्षणाने दलितत्व जाईल, तुमची जाती व्यवस्था नष्ट होईल असं नाही. त्याच्यासाठी तुम्हाला क्रांतीच करावी लागेल. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती केली 20 मार्च 1927 रोजी, आता 30 पाळी आलेली आहे आणि ही संधी आहे. कारण त्यांनी ठरवलेलं आहे की 2025ला या देशामधली लोकशाही व्यवस्था घालवून पुन्हा मनुस्मृतीचं राज्य आणायचंच आहे. आणि काय काय घोषणा करतात त्या घोषणा आपल्याला खूप अभिमानाच्या वाटतात, साऱ्या लोकांना फार चांगल्या वाटतात. विशेषतः म्हणजे सत्ता पक्षात काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, जे बहुजन समाजाचे आहेत, जे दलित समाजाचे आहेत, जे आदिवासी समाजाचे आहेत, त्यांच्या लक्षात सुद्धा येत नाही की या 400 पार, अब की बार 400 पार म्हणजे काय?
साधी गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातच लिहिलेलं आहे की घटना जर बदलवायची असेल तर 2/3 बहुमत पाहिजे. आता 586 आमदारांपैकी 2/3 बहुमत म्हणजे 400 आमदार. 400 आमदार आले की ते एका मिनिटात घटना उडवून टाकतील ना. आणि मग जगाच्या न्यायालयात तुम्हाला जाता येणार नाही. कारण तुम्ही तुमच्या सरकारला निवडून दिलेल्या तुमच्या 140 कोटी लोकांपैकी जे काही 100 कोटी मतदार आहेत त्या मतदारांनी त्यांना निवडून दिलेला आहे. हे भीषण चित्र आपल्या केव्हा लक्षात येईल. म्हणून संघर्ष करणं ही साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. मुळातून लागली पाहिजे आणि ती तेव्हाच लागेल जेव्हा बाबासाहेब कळतील. बाबासाहेब दलित आहेत म्हणून सोडून देऊ नका. बाबासाहेब खूप मोठे आहेत म्हणून त्यांना केवळ त्यांची पूजा करून थांबणं गरजेचं नाही आहे. बाबासाहेब जर मोठे असतील तर ते मार्गदर्शक म्हणून आपल्या समोर आपण ठेवले पाहिजे की मला कोणत्या मार्गाने जायचं आहे. जो शिकलेला असेल तो म्हणेल मी कशासाठी शिकतो, मला शिक्षणाची काय गरज आहे, मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी शिकत असलो तर त्या शिक्षणाला काय अर्थ आहे. कारण रस्त्यावरचा भिकारी सुद्धा जगतो आणि मी क्लास 1 ऑफिसर असलो तो मी सुद्धा जगतो. त्याच्या जगण्यात आणि माझ्या जगण्यात काय फरक आहे. म्हणून माझं शिक्षण कशासाठी असलं पाहिजे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं धोरण स्वीकारलं पाहिजे. मी नोकरीत लागलोय, प्रशासकीय सेवेत आहे, मी कशासाठी प्रशासकीय सेवेत राहिलोय हे मला कळलं पाहिजे. आणि मी ज्या कामासाठी प्रशासकीय सेवेत आहे ते काम मला करताच आलं पाहिजे. त्यासाठी मी त्या प्रशासकीय सेवेत आलो. मी कशासाठी बिझनेसमॅन झालो. प्रत्येकाने मी हे काम का करतो असा प्रश्न विचारला पाहिजे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधून त्या उत्तराबरोबर हुकूम आपली निर्णय क्षमता आणि आपली कार्यकुशलता वापरली पाहिजे. तरच हा देश स्वातंत्र्यात राहू शकेल. बाबासाहेब असं म्हणतात की या देशाने लोकशाही आधी अनुभवली होती. भगवान बुद्धाच्या काळामध्ये ऑलरेडी जनसंघ होतेच, संघाचं राज्य होतंच. तिथे लोकप्रतिनिधी असायचे, ते ठराव करायचे, तो बहुमताने मंजूर करायचे आणि त्या ठरावानुसार त्या देशाचं राज्य चालायचं. असाच ठराव भगवान बुद्धाच्या काळात त्या सेनापतीने घेतला आणि त्याने सांगितलं की आता नाही आपण आता कोलियांशी लढाईच केली पाहिजे, भांडणच केलं पाहिजे रोहिणी नदीच्या पाण्यावरून. आणि त्यावेळी बहुमताने तो ठराव मंजूर झाला. त्या ठरावाला एका सिद्धार्थ गौतम बुद्धाने विरोध केला, एका माणसाने विरोध केला. त्याचा काय परिणाम झाला. त्याचा परिणाम हा झाला की त्याला सजा झाली, त्याला देश सोडून जायची सजा झाली, त्याला मृत्यूदंडाची सजा झाली. आणि मग सगळ्यांनी मिळून ठरवलं की नाही राजाचा राजपुत्र असलेला माणूस त्याला देश सोडावा लागतो, कारण ते बहुमताने घेतलेला निर्णय आहे. जर बहुमताला एवढी किंमत असेल म्हणून आपल्या 1924च्या येणाऱ्या सरकारला 400 पार जर बहुमत पाहिजे असेल तर ते काय करू शकतील. आदर्श असलेल्या विचारवंताला सुद्धा ते ढकलू शकतील आणि ते करतच आहेत. त्यांच्या मनाने जर ऐकलं नाही तर ते काय करतात हे सगळ्या जगाला आता माहीत झालेलं आहे. ते पैशाचा कसा गैरवापर करतात हे सगळ्या जगाला माहीत झालेलं आहे आणि तरीही आपण त्यांच्याच मागावर राहणार आहोत. बरं, त्याच्याऐवजी दुसरा, त्याच्याऐवजी तिसरा असं आपण म्हणत असतो, पण जो दुसरा किंवा तिसरा आहे तोही त्याच पठडीतून आलेला आहे हे केव्हा तपासणार. कारण ज्यावेळी यांचं आधीचं राज्य होतं, यांच्या राज्यामुळेच, यांच्या अशा कर्तृत्वामुळेच ते निवडून आलेत ना. हा विचार केला पाहिजे आणि योग्य रीतीने या संघर्षाला सहभागी झाला पाहिजे. माझी आपणाला सगळ्यांना विनंती आहे की गुलामीचं राज्य आलेलं आहे, संपूर्णपणे आलेलं आहे. आता गृहीत धरा, कारण नोकऱ्या राहिल्या नाही, तुमचे धंदे बंद झाले. आणि आता तर एक नवा कायदा मी वाचला येणार आहे की आता जे लहान लहान व्यापारी आहेत यांचे धंदे सुद्धा बुडणार आहेत. त्याची सुरुवात झालेली आहे. डी-मार्ट आणि ई-मार्ट नावाचे मोठे मोठे दुकानं आलेले आहे जिथे अतिशय स्वस्तात धान्य म्हणजे सगळ्या वस्तू मिळतात. म्हणून आम्ही सगळे लोक त्या डी-मार्टकडे जातो आणि तिथून वस्तू आणतो. पण माझ्या गावात घराशेजारी बसलेला दुकानदार ज्याचं उदरनिर्वाह त्या व्यापारावर असतो छोट्याशा, त्याला रस्त्यावर यावं लागेल आणि यांची संख्या खूप जास्त आहे. यांना मारायचं आहे का हा विचार करा. 4-2 लोकांच्या हाती, राहुल गांधी असं म्हणाले की 22 लोकांच्या हातात ही सगळी शक्ती आलेली आहे. हे 22 लोक सगळे पूर्ण देशाचं लुटतायत आणि सत्ताधारी असलेले आमदार किंवा खासदार सुद्धा त्यांना घाबरतात. हे जर वस्तुस्थितीचं चित्र असेल तर आपल्याला माहीत करून घ्यावं लागेल. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा प्रत्येक शब्द हा सुवर्णाक्षराचा आहे, त्याची किंमत सोन्यासारखी आहे. आणि तो गळ्यात ताईत व्हायचा असेल, तो सुवर्णालंकार व्हायचा असेल तर त्या शब्दाचा जो अर्थ आहे तो प्रत्यक्ष कृतीत उतरवणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून मित्रांनो, या 20 मार्चच्या निमित्ताने माझी आपणाला विनंती आहे
की या लढाईच्या संघर्षात उभे राहा. बाबासाहेब आंबेडकरांनी साऱ्या लोकांना आवाहन केलं होतं की चौदार तळ्याचा संघर्ष करायचा आहे, तुम्ही सगळे या. अनवाणी पायांनी चालत चालत आपल्या शिदोऱ्या बांधून लोक आलेत, हजारो लोक आले. त्यांच्यावर ते जाताना लाठीकाठ्या देण्यात आल्या, मारण्यात आलं त्यांना. दुसऱ्या दिवशी ते तळ शुद्ध करण्याचा प्रोग्राम करण्यात आला. पण इतिहासात ती गोष्ट कायम राहिली की कुणीही माणूस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू नये. जे वंचित ठेवतील त्यांना सजा झालीच पाहिजे, त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे. हा जर संघर्षाचा इतिहास आपण आलेला तर जे आपल्यावर अन्याय करत आहेत, लोकशाहीच्या नावाने अन्याय करत आहेत, ईव्हीएम मशीनच्या नावाने अन्याय करत आहेत, वेगवेगळे आमिष दाखवून अन्याय करत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. हीच वेळ आहे आणि या वेळेचा सदुपयोग केला तरच पुढे तुमच्या आमच्या भविष्यातील पोरांना, मुलींना, म्हाताऱ्यांना जगण्याचा आनंद मिळेल. नाहीतर ते कायम लाचार आणि गुलाम होतील. आणि तशी ही गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये 90% लोकांना गुलामीची आणि लाचारीची सवय आहे. त्यांना स्वाभिमानाने स्वावलंबनाने जगताच येत नाही. हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं की प्रत्येक माणूस हा स्वाभिमानी असला पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेब एका ठिकाणी म्हणतात की दुसऱ्याने दिलेल्या महालात जाण्यात काही अर्थ नाही, आपण आपली झोपडी साबूत ठेवली पाहिजे. आपण जिथे आहोत तिथे स्वाभिमानाने जगायला शिकलं पाहिजे, तरच आपल्यातली माणुसकी जिवंत राहील. या निमित्ताने, महाडच्या संघर्षाच्या निमित्ताने वर्तमानात काय अवस्था आहे याचं विश्लेषण करायसाठी मला राहुल यांनी संधी दिली आणि आपण माझं सगळ्यांनी ऐकून घेतलं. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. मित्र हो, मी बोललेलं जरा जाणीवपूर्वक ऐका, त्याचं चिंतन करा. काही अडचण असली तर विचारा, आपण चर्चा करू. पण निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. यावेळी जर निर्णय घेतला नाही, कारण संधी जर आपण दवडली तर ती पुन्हा पुन्हा येत नाही. बाबासाहेबच म्हणाले की एकदा जर तुम्ही पुन्हा गुलामीत गेले तर मग सांगता येत नाही की पुन्हा स्वातंत्र्य कधी मिळेल. भगवान बुद्धाचं स्वातंत्र्य, अशोकाचं स्वातंत्र्य गेल्यानंतर कितीतरी वर्ष लागली आपल्याला पुन्हा लोकशाही आणायला. पुन्हा तसं होऊ नये ही खबरदारी आपण घेतलीच पाहिजे. मला असं वाटते की माझ्या या बोलण्याचा तुमच्या मनावर चांगला परिणाम होईल आणि आपण या मार्गाने जाऊया. धन्यवाद. जय भीम.